उपवास म्हटलं की प्रत्येक घरामध्ये बनवला जाणारा पदार्थ म्हणजे साबुदाणा खिचडी. आता ही खिचडी आहे ना, ती बनवायला अतिशय सोपी आहे. पण बऱ्याच वेळेला काय होतं, ही खिचडी बनवताना चिकट होते आणि बनवल्यानंतर काही वेळानंतर ना वातळ व्हायला सुरुवात होते. तर ही सोपी असणारी खिचडी अगदी मौसूद कशी तयार करायची ते आज आपण बघणार आहे. तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर मौसूद उपवासाची खिचडी तयार करण्यासाठी इथे मी 2 वाट्या हा साबुदाणा घेतलेला आहे. वजनी प्रमाणात आहे 300 ग्रॅम. आता कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये 2 प्रकारचे तुम्हाला साबुदाणा मिळतील, एक छोट्या साईजमध्ये, एक मोठ्या साईजमध्ये. इथे मी छोट्या साईजमध्ये हा साबुदाणा वापरलेला आहे. तुम्हाला मोठ्या साईजमध्ये पण मिळून जाईल. तर हा छोट्या साईजमध्ये साबुदाणा आहे ना, तो जवळजवळ अर्ध्या पाऊण तासामध्ये व्यवस्थित भिजला जातो. जर तुमच्याकडे वेळ नसेल ना, तर हा छोट्या साईजमध्ये साबुदाणा तुम्ही वापरा. जर तुमच्याकडे वेळ असेल तर 3-4 तासांसाठी तो मोठा साबुदाणा तुम्ही भिजत ठेवू शकता. आता हा साबुदाणा व्यवस्थित आपल्याला एकाच पाण्यानं धुवून घ्यायचा आहे. स्वच्छ एका पाण्याने मी धुवून घेतलेला आहे. आता बऱ्याच वेळेला काय होतं, साबुदाणा चिकट होतो, खिचडी चिकट होते. तर ह्याच्यामधलं पाण्याचं प्रमाण अगदी योग्य असेल ना, तर साबु तांदळाची खिचडी अजिबात चिकट होत नाही. तर पाणी ठेवत असताना फक्त साबुदाणा बुडेल एवढंच आपल्याला इथं पाणी ठेवायचं आहे. जास्त पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, नाहीतर खिचडी आहे ना ती चिकट तयार होते. जवळजवळ पाऊण ते 1 तास झालेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त साबुदाणा आहे ना, तो छान असा फुललेला आहे, मस्त मौसूद तयार झालेला आहे. आता हा छोट्या साईजमध्ये आहे त्याच्यामुळे 1 तासात भिजून गेला. पण मोठ्या साईजमध्ये तुम्ही जर वापरत असाल ना, तर रात्रभर भिजत ठेवा, नाहीतर 3-4 तासांसाठी तो तुम्हाला भिजवून घ्यावा लागेल. आता इथे मी जवळजवळ 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. चवीप्रमाणे आपल्याला मिरच्या घ्यायच्या आहेत. आणि 2 इथं मी बटाट्यांच्या साली काढून अशा बारीक फोडी करून घेते. अशा बारीक फोडी करून घेतल्या ना की बटाटा व्यवस्थित असा खिचडीमध्ये शिजला जातो. आता लगेच बटाट्याच्या फोडी पाण्यात ठेवूया, म्हणजे काळ्या पडणार नाहीत. आता लगेच आपण खिचडी तयार करायला घेऊया. त्याआधी अर्धा वाटी इथं मी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे हलकेसे डाग पडेपर्यंत आपण हे चांगले भाजून घेऊया. असे शेंगदाणे खरपूस भाजून घेतले ना की ते चवीला चांगले लागतात, त्याचा कूट अगदी छान तयार होतो. तर शेंगदाणे तुम्ही थोडेसे तुम्हाला वरून टाकायचे असतील ना, तर तुम्ही तेलामध्ये सुद्धा हे भाजून घेऊ शकता. पण आपल्याला ह्याचा कूट करायचा आहे, त्याच्यामुळे मी हे हलकेसे डाग पडेपर्यंत कढईमधून सुरुवातीलाच भाजून घेतले. थंड झाल्यानंतर आपण ह्याचा कूट करून घेऊया. कूट करत असताना थोडासा जाडसर ठेवायचा. आता इथे कढईमध्ये जवळजवळ 1.5 पळी मी इथं तेल घेतलेलं आहे. खिचडी तयार करत असताना तेलाचं प्रमाण थोडंसं आपल्याला इथं जास्त घ्यायचं आहे. चवीप्रमाणे मिरची टाकायची. त्याच्यानंतर जो बटाटा आपण कट करून ठेवला होता ना, तो पण आपण ह्याच्यामध्ये घालूया. तर बटाट्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला इथं मीठ घालायचं आहे. फक्त बटाट्यापुरतंच मीठ घालायचं. जास्त जेवढी तुम्ही खिचडी बनवताय त्याचं सगळं मीठ जर आत्ताच घातलं ना, तर तो बटाटा आहे ना, तो थोडासा खारट तयार होतो. त्याच्यामुळे जेवढा बटाटा आहे ना तेवढंच मीठ घाला. व्यवस्थित बटाटा आपण थोड्या वेळासाठी परतून घेऊया. थोड्या वेळासाठी ह्याच्यावरती झाकण ठेवायचं. फक्त 1 ते 1.5 मिनिटच ह्याच्यावरती मी झाकण ठेवलं आणि झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता थोडासा बटाटा खालून लालसर झालेला आहे. त्याच्यामुळे बटाट्यावरती जास्त झाकण ठेवायचं नाही. आता थोडासा बटाटा हलवून घेतला. लगेच आपण ह्याच्यामध्ये जे आपण साबुदाणा तांदूळ भिजत ठेवले होते ना, ते इथं घालूया. आणि ह्याच्यामध्ये जो आपण शेंगदाणे भाजून ठेवले होते त्याचा पण कूट मी इथं करून घेतलेला आहे. कूट करत असताना जास्त बारीक करायचा नाही, थोडेसे हे जाडसर ठेवायचे, म्हणजे खिचडी खाताना मस्त लागतात छोटे छोटे शेंगदाणे. तर हे व्यवस्थित कूट आपण सगळा टाकून घेतलेला आहे. आता हे व्यवस्थित आपण हलवून घेऊया. तर चवीप्रमाणे आपल्याला इथं परत मीठ घालायचं आहे, कारण आपण मागाशी मीठ फक्त बटाट्यापुरतंच टाकलं होतं. तर खिचडीला पुरेल असं म्हणजे चवीप्रमाणे आपल्याला इथं परत ह्याच्यावरून मीठ टाकायचं आणि कमी आचेवरती ही खिचडी आपल्याला चांगली परतून घ्यायची. आता परतून झाल्यानंतर थोड्या वेळासाठी आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया. म्हणजे 1-1.5 मिनिटासाठीच फक्त आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. आणि थोड्या वेळानंतर परत काढायचं. परत खिचडी व्यवस्थित हलवून घ्यायची. परत त्याच्यावरती झाकण ठेवायचं. असं 2-3 वेळा करा, म्हणजे खिचडी व्यवस्थित वाफवून तयार होते. तुम्ही खिचडीवरती झाकण ठेवलं आणि भरपूर वेळाने जर ते काढलं ना, तर खिचडी खालून लागू शकते, म्हणजे कडक होऊ शकते. त्याच्यामुळे थोड्या थोड्या वेळाने लगेच झाकण काढायचं आणि चांगली ही खिचडी परतून घ्यायची. जेवढी तुम्ही खिचडी चांगली परतून घ्याल ना, तेवढी चवीला चांगली होते. बऱ्याच वेळेला काय होतं, बनवलेली खिचडी पिठूळ तयार होते, म्हणजे पिठूळ लागते, खाताना व्यवस्थित लागत नाही. गॅस मीडियम ठेवून व्यवस्थित खिचडी आपल्याला परतून घ्यायचे. आता खिचडी चिकट का होते, वातड का होते, तर जास्त पाणी ठेवलं ना की खिचडी आहे ना ती चिकट तयार होते. आणि खिचडीमध्ये जर पाण्याचं जरी प्रमाण थोडं कमी झालं ना की
खिचडी बनवल्यानंतर ती वातड तयार होते. म्हणून पाण्याचं जर योग्य प्रमाण असेल ना तर खिचडी तुमची परफेक्ट अगदी तयार होईल. तर आपण अगदी पाण्याचं योग्य प्रमाण घेतलेलं आहे. खिचडी बनवताना तेलाचं थोडंसं प्रमाण आपल्याला इथं जास्त वापरायचं, म्हणजे खिचडी मऊसूत तयार होते आणि मोकळी मोकळी तयार होते. तर इथे मी भाजके शेंगदाणे पण टाकलेले आहेत. व्यवस्थित परत एकदा ही खिचडी चांगली मी हलवून घेतली. तर ही मस्त सोपी, सुटसुटीत आणि छान अशी चवीची खिचडी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि या पद्धतीनं ह्या आषाढी एकादशीला तुम्ही नक्की ट्राय करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत